नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं स्वातीज किचन मराठीमध्ये. तर आज आपण गणपती बाप्पाचे फेवरेट रवा नारळाचे मोदक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे, पिठी साखर घेतलेली आहे आणि सोबतच मिल्क पावडर देखील घेतलेले आहे. आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवूयात आणि आपल्याला रव्याला एकदम छान असं ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचं आहे. हे बघा, एक 3 ते 4 मिनटं आपल्याला रवा मंद आचेवरती भाजायचा आहे. तर या ठिकाणी रवा चांगला भाजून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये ओलं खोबरं टाकू आणि व्यवस्थित मिक्स करूयात. तर या ठिकाणी रवा नारळाचे मोदक बनवण्यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही. तर तुम्ही गणपती बाप्पासाठी नक्की ट्राय करा. तर रवा आणि नारळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण थोडंसं दूध टाकूयात. त्यामुळे काय होईल की या दोन्ही साहित्यांना एकजीवपणा येईल. तर आता व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स झालेले आहे. आता टाकूयात पिठी साखर. तर या ठिकाणी मी 2 कप साखर घेतलेली आहे व ती मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे. ती यामध्ये टाकूयात. तुम्ही मोठी साखर देखील टाकू शकता, पण पिठी साखर खूप लवकर विरघळते. तर या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये 1 चमचा इलायची पावडर टाकूयात. तुम्ही जर तुमच्याकडे जायफळ असेल तर ते देखील टाकू शकता. त्यानंतर टाकूयात 2 मोठे चमचे मिल्क पावडर. तर या ठिकाणी मी व्हाईटनर घेतलेला आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर जर दुसरं कुठलं असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता. तर आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता एक प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर या ठिकाणी मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. जेव्हा हे सगळं मिश्रण हलकंसं गरम असेल तेव्हाच आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी मोदक मोल्ड घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने याला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. आता थोडा थोडा भाग या आणि त्या साईडला आपल्याला टाकून व्यवस्थित आपला मोदक बनवून घ्यायचा आहे आणि राहिलेला खालचा भाग देखील व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकता. तर आता मी मोदक काढून दाखवते. तर हे बघा, मस्त छान असे झटपट मोदक आपले बनवून तयार होतात. एकदम कमी साहित्यात. तुम्ही गणपती बाप्पासाठी नक्की ट्राय करा. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे मोदक बनवून तयार करते. तर या ठिकाणी मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. एकदम साधी, सोपी आणि खूप लवकर बनणारी रेसिपी आहे. तर हे बघा, मस्त असे मऊसूत रवा नारळाचे मोदक आपले बनवून तयार आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.